श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 4 डिसेंबर वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दत्त जयंती. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जाते. या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो 4 डिसेंबरला सकाळी 8:37 सुरू होणार आहे आणि 5 डिसेंबरला सकाळी 4:43 संपणार आहे. म्हणून दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमा ही जी आहे तर ती 4 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावरती भगवान दत्त महाराजांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस अतिशय अत्यंत पवित्र आहे, तितका शुभ देखील आहे आणि हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं एकत्रित स्वरूप मानलं जातं. या दिवशी उपवास करून दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांची पूजा, सेवा, आराधना केली जाते, दान दिले जाते आणि गुरुचरित्र वाचन किंवा पारायण देखील या दिवशी केले जाते. या दिवशी दत्तांची पूजा केल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची कृपा आपल्याला एक सोबतच प्राप्त होत असते. दत्तात्रेयांना 24 गुरु मानले म्हणून ते अवधूत गुरु आहेत आणि या दिवशी दत्तपूजा केल्याने गुरुकृपा प्राप्त होते. गुरुबळ हे जे आहे तर ते आपल्याला मिळत असते आणि यामुळे व्यक्तीचा अहंकार नष्ट होतो, आत्मज्ञानाचा मार्ग उघडतो. त्याचप्रमाणे सर्व पाप, संकट, दुःख यांचे निवारण होते. स्कंद पुराणात, भागवत आणि गुरुचरित्रात सांगितले आहे की दत्त जयंतीला उपवास करून जागरण केले, गुरुचरित्राचं पारायण केल्याने किंवा काही उपाय सेवा केल्याने पूर्वजन्माचे सर्व पाप जे आहे तर ते नष्ट होतात. ग्रहदोष, पितृदोष, संतान दोष हे देखील दूर होतात आणि म्हणूनच या दिवशी घरातील एकतरी व्यक्तीने आवर्जून हे व्रत जे आहे तर ते करावं. या दिवशी या व्रताला अनन्यसाधारण असं महत्व दिले जाते. ज्यांना संतती प्राप्ती नाहीत अशांनी या दिवशी व्रत केले तर त्यांना संतान प्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं. या दत्त जयंतीच्या दिवशी अतिशय 4 दुर्मिळ योग जे आहेत तर ते देखील निर्माण झालेले आहेत. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आलेला आहे. गुरुवार हा दत्त गुरूंना समर्पित असणारा दिवस मानला जातो आणि याच दिवशी ही दत्त जयंती देखील आलेली आहे आणि आपण दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा माता देवीची जयंती देखील साजरी करत असतो आणि म्हणूनच या दिवशी अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि जेव्हा असे योग एकत्र येतात त्यावेळी राजयोग हा निर्माण होतो आणि राजयोग हा अतिशय शुभ मानला जात असतो. या योगांवरती आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो, त्या उपायांचा आपल्याला फायदा जो आहे, लाभ जो आहे तर मिळत असतो आणि त्या उपायांचं, सेवेचं शीघ्र फळ देखील प्राप्त होत असतं. या दत्त जयंतीच्या दिवशी पृथ्वी तलावरती दत्त तत्व हे 1000 पटीने कार्यशील असते आणि म्हणूनच या दिवशी आपण जी काही सेवा करतो, उपाय करत असतो त्याचं आपल्याला कितीतरी दुप्पट पटीने फळ जे आहे तर ते लाभत असतं. या दत्त जयंतीच्या दिवशी स्नानाला खास करून विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिले जाते. म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती किंवा तीर्थस्थानी जाऊन स्नान करतात. परंतु आता या धावपळीच्या काळामध्ये सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य आहे का तर नाही आणि म्हणूनच घरच्या घरी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील. 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष जो काही आहे तर तो नष्ट होऊन कुटुंबावरती कधीच वाईट संकट, विघ्न येणार नाहीत आणि दत्त महाराजांच्या कृपेने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची लवकरात लवकर पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कोणत्या वेळेमध्ये या दिवशी स्नान करायचं आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा.
चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपण सर्वांनी उद्या गुरुवारी करायचा आहे, सकाळी करायचा आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही स्नान केलं तरी देखील चालणार आहे, कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता जे आहेत तर ते स्नान करत असतात। त्यामुळे या वेळेला ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या दैवी शक्ती असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि म्हणूनच जर तुम्ही या दिवशी सकाळी 4:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत हे स्नान केलं तर त्याचं तुम्हाला खूप जास्त शीघ्र फळ जे आहे तर ते मिळणार आहे। जर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर मग तुम्ही ज्या वेळी स्नान करणार आहे दिवसभरामध्ये तेव्हा तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे। कारण बघा, काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असतं, आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी ज्या आहेत तर त्या परिणाम करत असतात आणि पौर्णिमा म्हटलं की स्नानाला व दानाला खास करून जास्त महत्व दिलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे, दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे। घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान आवर्जून करायचं आहे, अंघोळ करायची आहे। बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही, म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं, आपल्या मनातील ज्या काही छोट्या मोठ्या इच्छा आकांक्षा आहेत, मनोकामना आहेत या पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून उद्या गुरुवारी दत्त जयंतीला सर्वांनी करून बघायचा आहे। आपल्या जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत। माता लक्ष्मी, भगवान कुबेरांची कृपा दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, लाभावी, आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये, आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावशाली मानला जातो। कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित आहे। त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीचं व्रत देखील करत असतो, त्यामुळे बघा धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा जो दिवस आहे तर तो अतिशय अत्यंत प्रभावी मानला जातो। बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे म्हणावा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आलाही तरी तो आपल्याकडे स्थायी स्वरूपात टिकत नाही, म्हणजेच काय घरामध्ये टिकून राहत नाही। या ना त्या कारणाने खर्च होतो, आपल्याकडून पैसा निघून जातो। जिथे आपण 10 रुपये कमावतो तिथे आपले अगदी सहज 50-100 रुपये जे आहे तर ते खर्च होतात। आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही उद्या दत्त जयंतीला केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला, मेहनतीला आणि प्रयत्नांना यश मिळेल। त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू समोरून तुमच्यावरती वार करत असेल, समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा गुप्त शत्रू आहे तुमच्यावरती गुप्त वार करत आहे, शत्रूमुळे तुम्हाला अडीअडचणी सामना करावा लागत असेल, शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। हा उपाय केल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील। जेव्हा आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो। बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरातून एखाद्या ठिकाणी जातो आणि बाहेर गेल्यानंतर तिथे काही नकारात्मकता असते, तिथली जागा चांगली नसते आणि त्या जागेवरती काही विपरीत घटना ज्या आहेत तर त्या घडलेल्या असतात आणि आपण तिथे जाऊन थांबत असतो। अशा वेळी तिथे जी नकारात्मकता असते, नकारात्मक ऊर्जा असते, काही वाईट शक्ती असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करते आणि आपण जेव्हा आपल्या घरामध्ये येतो तेव्हा ती नकारात्मक शक्ती जी आहे तर ती सुद्धा आपल्या बरोबर आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे, संकट जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये सुद्धा यायला सुरुवात होते। दत्त जयंतीचा जो दिवस
दिवस आहे तर हा नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वांनाच उद्या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर दोन्ही हात जोडून दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे की त्यांनी आपल्याला हा पवित्र दिवस दाखवला। यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे हळद। हळद ही दत्तगुरूंना अतिशय अत्यंत प्रिय आहे। हळद ही माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे आणि म्हणून आपण हळद जर टाकून स्नान केलं तर माता लक्ष्मी आणि दत्त प्रभूंचा आशीर्वाद हा आपल्याला लाभत असतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होत असतात। इतकंच नव्हे तर आपला गुरुग्रह जो आहे तर तो सुद्धा बळकट होत असतो। यानंतरची समोरची वस्तू आहे ती म्हणजे गाईचं कच्चं दूध। कच्चं दूध या दिवशी गाईच्या कच्च्या दुधाला खूप जास्त महत्व आहे आणि म्हणूनच गाईचं एक चमचाभर कच्चं दूध जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यानंतर आपल्याला एक तुळशीपत्र हे देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। यासोबतच तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यामुळे आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होतं। जर तुमच्या घरामध्ये गंगाजल नसेल तर तुमच्या जवळपास जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल किंवा जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजलची बॉटल जी आहे तर ती घरी आणून ठेवायची आहे आणि गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। ह्या 4 वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि स्नान करायचं आहे। हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं जप करायचं आहे किंवा मग श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं पठण करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं सुद्धा तुम्ही नामजप करू शकता। स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा। विधिवत आपल्या देवघरातील देवांची पूजा सेवा अर्चा जी काय आहे तर ती करून घ्या। दत्तगुरूंची मूर्ती असेल तुमच्याकडे तर आवर्जून मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करा, नंतर पंचामृताने करा आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्या। यानंतर जर आता तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटोचं तुम्ही पूजन करू शकता, काही हरकत नाही। फोटोवरती थोडासा पाण्याचा शिलकावा द्यायचा आहे आणि फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हिना अत्तर जे आहे तर ते अत्तर तुम्हाला फोटोला किंवा मूर्तींना लावायचं आहे। त्यांना पिवळं चंदन लावायचं आहे किंवा अष्टगंध लावायचा आहे। पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला दत्त महाराजांना अर्पण करायची आहे। धूप दीप लावून तुम्हाला घरामध्ये वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय देखील करायचा आहे। बघा, या दिवशी व्रत देखील करायचं आहे। व्रताला खूप जास्त अनन्यसाधारण असं महत्व आहे। शक्य असेल तर आवर्जून तुम्ही व्रत करा, व्रताचा संकल्प करायचा आहे आणि यानंतर एक लोटा भरून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचं। त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा घ्यायचा आहे, थोड्याशा पिवळ्या करून तुम्हाला अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचे आहे। या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर हा जो दिवा आहे तर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जे सोबत पाणी आणलेलं आहे एक गडवा भरून लोटा भरून तर ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि या पिवळ्या अक्षदा ज्या आहेत तर त्या तुम्हाला तिथे अर्पण करायच्या आहे आणि 11 प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला तुम्हाला करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला मनामध्ये नामस्मरण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा या मंत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम दत्त गुरुदेवाय नमः, ओम दत्त गुरुदेवाय नमः या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता। मग तुम्ही प्रत्येक प्रदक्षिणा मारता तेव्हा तुमच्या मनातील जी काही संकट अडचणी आहेत तर त्या नष्ट होतात। दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि प्रदक्षिणा करत असताना सांगितल्याप्रमाणे मंत्रजप मनामध्ये तुम्हाला करायचा आहे। यानंतर उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला वरती झाडाकडे बघायचं आहे आणि मनामध्ये तुमची जी काय इच्छा आहे कठीणातील कठीण तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। दत्त महाराजांना अगदी कळकळीने तळमळीने सांगायची आहे। 100% इच्छा तुमची पूर्ण
पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्याचं सोनं पूर्ण होईल आणि दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. ज्या दिवशी तुम्ही फक्त या पद्धतीने स्नान करून दत्त महाराजांची पूजा सेवा व्रत केलं आणि हा जर उपाय केला ना, संपूर्ण दत्त जयंतीचं शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. म्हणून सांगितल्याप्रमाणे ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि सांगितल्या पद्धतीने औदुंबराच्या झाडाला पाणी जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. सोबतच जवळपास जिथे कुठे केंद्र असेल तर केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल, मठ असेल तर तुम्हाला तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे. दत्त महाराजांना एक नारळ देखील आपल्याला अर्पण करायचं आहे आणि शक्य असेल तर पिवळ्या रंगाची फळं जसं की केळी, मिठाई हे तुम्हाला मंदिरामध्ये उद्याच्या दिवशी प्रसाद स्वरूपी वाटायचं आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.